श्री स्वामी समर्थ. जर तुमची रास वृषभ असेल तर 2026चे शेवटचे 7 महिने तुमच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येणार आहेत. काही लोकांना अचानक धनलाभ होईल, काहींच्या अनेक वर्षांच्या इच्छा पूर्ण होतील, तर काहींना स्वतःच्या जवळच्या लोकांपासून सावध राहावे लागेल. शनिदेव तुमची परीक्षा घेणार आहेत, पण मेहनतीचे फळ भरभरून देणार आहेत. गुरुग्रह तुमचा आत्मविश्वास वाढवतील, राहू करिअरमध्ये मोठे बदल घडवतील आणि केतू तुम्हाला आतून मजबूत बनवतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2026चा हा काळ भाग्यापेक्षा कर्मावर जास्त चालणार आहे. जितकी मेहनत कराल तितके मोठे यश मिळेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जे तुमच्या जीवनातील अडथळे कमी करू शकतात. शनिदेव तुमच्या 11व्या भावात गोचर करत आहे. 11वा भाव म्हणजे लाभ, उत्पन्न, इच्छा आणि मोठी स्वप्ने. याचा अर्थ असा की 2026च्या महिन्यात तुमच्या मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल. पण शनिदेव कधीही आळशी लोकांना साथ देत नाहीत. काम टाळणे, आळस करणे, वेळ वाया घालवणे हे जर सुरू ठेवले तर संधी हातातून निघून जाऊ शकते. पण जे लोक शिस्तीत राहून मेहनत करतील त्यांना अचानक पैसा, मान सन्मान आणि प्रगती मिळू शकते. 2 जून नंतर गुरुग्रह 3ऱ्या भावात प्रवेश करणार आहेत. हा भाव धैर्य, पराक्रम, प्रवास, संवाद आणि नवीन प्रयत्नाचा मानला जातो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. जे काम करण्याची हिंमत कधी होत नव्हती ते काम आता तुम्ही धाडसाने सुरू कराल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्क मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते. गुरुग्रहाची शुभदृष्टी विवाह आणि नातेसंबंध सुधारण्याचे काम करेल. घरातील तणाव कमी होऊ शकतो. राहू तुमच्या करिअर भावात आहे, म्हणून कामाच्या ठिकाणी राजकारण वाढू शकते. ऑफिसमध्ये प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. काही लोक समोरून चांगले बोलतील, पण मागून नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. केतू 4थ्या भावात असल्यामुळे मन थोडे अस्थिर राहू शकते. घरातील छोटी छोटी कारणे भांडणाचे रूप देऊ शकतात. आईच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कधीकधी विनाकारण एकटेपणा जाणवू शकतो, पण अध्यात्म आणि देवभक्ती तुम्हाला मानसिक शांतता देईल. जून ते डिसेंबर 2026 हा काळ करिअरसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जे लोक प्रमोशनची वाट पाहत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल, तर काहींचा ऑफिसमध्ये मान सन्मान वाढेल. पण राहूमुळे ऑफिस पॉलिटिक्स वाढू शकते, म्हणून तुमच्या योजना कोणालाही सांगू नका. तुमच्या आयडियाचा फायदा दुसरे लोक घेऊ शकतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनी मेहनत वाढवणे गरजेचे आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ हळूहळू प्रगती देणारा राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते, पण कोणालाही पैसे उधार देऊ नका. भागीदारी करताना पूर्ण विचार करा. डिसेंबरपर्यंत आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. काही लोकांना वाहन किंवा प्रॉपर्टी घेण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधात वाणीवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे असेल. छोट्या गोष्टीवरून भांडण होऊ शकते, गैरसमज वाढू शकतात, पण गुरुग्रहामुळे वेळेवर गोष्टी सुधारतील. विवाह योग्य असलेल्या लोकांना चांगले प्रस्ताव मिळू शकतात. विवाहित लोकांनी जोडीदाराला वेळ देणे गरजेचे आहे. कामाचा ताण घरात आणू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. केतूचा प्रभाव मानसिक ताण वाढू शकतो. झोप कमी होणे, थकवा, चिंता अशा समस्या जाणवू शकतात. योग, प्राणायाम आणि नियमित दिनचर्या फायदेशीर ठरेल. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. जे विद्यार्थी सातत्याने अभ्यास करतील त्यांना चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी फोकस ठेवणे गरजेचे आहे. मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडे दूर राहावे. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. कधीकधी सर्व ओझे स्वतःवर असल्यासारखे वाटेल, पण हळूहळू परिस्थिती सुधारेल. समाजात मान सन्मान वाढेल. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ सर्वात जास्त महत्त्वाचा दिसत आहे. या काळात अचानक धनलाभ, मोठी संधी आणि नवीन सुरुवात होऊ शकते, पण अहंकार आणि हट्टीपासून दूर राहा. कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? कोणालाही पैसे उधार देऊ नका. तुमच्या योजना गुप्त ठेवा. राग आणि हट्टीपणा टाळा. चुकीच्या संगतीपासून दूर राहा. मोठ्यांचा आदर करा. घाईत निर्णय घेऊ नका. उपाय आहेत. प्रत्येक शनिवारी शनी बीज मंत्राचा जप करावा. ओम प्राम प्रीम प्रम शनिचराय नमः 108 वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. गरजू लोकांना मदत करा. मजूर, वृद्ध आणि दृष्टीहीन लोकांची सेवा करा. मुंग्यांना पीठ किंवा धान्य टाका. सप्तधान्य दान करणे शुभ राहील. तर मित्रांनो, वृषभ राशीसाठी 2026चे शेवटचे 7 महिने मेहनत, बदल आणि यश घेऊन येत आहे. जर तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न केले तर शनिदेव तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतात. कमेंटमध्ये नक्की लिहा जय शनिदेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्य व्हिडिओमध्ये. धन्यवाद.